कुणाल जाधव आणि रुपेश सलामीची जोडी मैदानावरती रवाना झाली. स्वर्गीय वासुदेव 11 अनथर्ड नीट संघ आपण पाहतो या ठिकाणी खेळताना दिसेल. आमचे ऑफिशियल मैदानावरती रवाना झालेत. राजू तरे राजू दादा तरे या ठिकाणी यायचे. मिस्टर परेश गोलंदाजी मार्क मध्ये तयार. काल नाईटला क्वालिफाय झाले दामोद मैदानावरती. आज बघा सेकंड मॅचचा एक संघ बाकी आहे दामोद नाईट्स मध्ये. जर कोण खेळत असेल तर टॉपिच पहिला फाईंड मध्ये पहिला चेंडू कुणालच्या बॅट मधून चेंडू निघाला. पहिला चेंडू होती चौकार. अफजल टिवाले चषक 2026 आज अचानक एक संघ गैरहजर राहणार आहे. सांडशी संघ जो दुसरी मॅच खेळणार होता. जर कोणत्या संघाला प्रवेश पाहिजे असेल तर त्यांनी संपर्क साधा. अफजल टिवाले चषक हे नाईट स्पर्धेमध्ये दुसरी मॅच आहे. ज्या संघाला खेळायचा असेल त्यांनी लगेच संपर्क साधा. इथे कुणाच्या बॅट मध्ये चेंडू क्लासिकल शॉट अफलातून विराट कोहली स्टाईलने चेंडू फटकावला सीमारेषे पलीकडे. सध्या फुल फॉर्म मध्ये कुणाल त्याच्या बॅट मध्ये षटकार. रिओसाठी दुधाई तलवार आपण पाहतो या ठिकाणी. इथे चांगला चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये. वन बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे रुपीच्या बॅट मधून येते क्लासिकल शॉट. आणखी एक जोरदार पहार दीपेक्षा कव्हर रिझन मध्ये चौकार. धावसंख्या स्कोर काढा 15 आकड्यावरती. हा दामोदर संघ असा संघ आहे कारण यांना तुम्ही 4 षटकामध्ये 70-80 धावा तरी दिल्या ना तो जो धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज असतो. त्यामुळे इथे किती धावा बनवतात ना मनोज यावरती निर्भर असेल कारण त्या लेवलची बॅटिंग आहे त्यांच्याकडे. त्यामुळे आपल्या गोलंदाजांना पुरेशा धावा डिफेन्ससाठी पाहिजेत. तर इथं फटकेबाजी करावीच लागणार. गॅपमध्ये चेंडू टाकला शत्रुरक्षक त्या ठिकाणी नोंदणात पोहोचला. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. दुसरी धाव पूर्ण चित्तेके चपलाने पहिली धाव पूर्ण केली. त्यानंतर दुसरी धावी कंप्लीट केली. 2 धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. फाईन दिवसमध्ये चेंडू आपण पाहतो. शत्रुरक्षक त्या ठिकाणी पोहोचला. वन बाउंड चेंडू उचलला जातो. या ठिकाणी माननीय गुरुदादा मसने यांचं आगमन झालं. मी दादांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून हार्दिक स्वागत.
या गुरुदादा ज्या हनुमान क्रिकेट संघ कोदुले आयोजित ज्या हनुमान चषक 2026 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. कल्पेश जाधव गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू कार्पेट पद्धतीने खेळला गेला. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चित्ते का चपल्याने धावला कुणाल, लाजवाब दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण करतो. 2 धावा या ठिकाणी पाहतो. धावसंख्येने 2 ने पुढे सरकली 21 या आकड्यावरती. तर अपील जरूर झाले आपण पाहतोय या ठिकाणी पंचांकडून कॉल काय जरूर आपण पाहतोय. तो जरूर आपण पाहतोय. थोडस डाऊट आहे आणि पंच या ठिकाणी चेक करतात. तो फलंदाज या ठिकाणी बाद घोषित केला गेलाय. मी कधी कधी आपण पाहतो डाऊटफुल बॅट्समन आणि जेव्हा हे एलबीचा असताना कुठं डाऊटफुल असतो तर स्क्वेअर लेग पंचांशी विचारलं जात आहे आणि स्क्वेअर लेग पंचांना जर डाऊट असेल का हा वाटतोय लागला असेल किंवा लागलाय त्यावेळी चेक केले जाते आणि क्लिअर क्वालिटी जबरदस्त आहे या ठिकाणी ला इव्हेंटची. हा काही दिवसानंतर ते आपल्याला पूर्ण अल्ट्रा एज पासून सर्व देणार आहेत. सर्व भेटेल तुम्हाला कारण नवीन नवीन लाईव्ह मध्ये तंत्र आलेले आहेत. लेग बिफोर पण आपण बघतो कारण त्या पूर्ण डिसिजनचं प्रति मॅच 2000चं ते आपण पाहतोय. सर्व प्रकारे तुम्ही एलबी पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील. आणखी एक जोरदार आपली बॅक टू बॅक आपण पाहतो. स्पीड मध्ये चेंडू टाकला जातोय. पॅड वरती आदरला मनोज जसा गेला तसा माघारी आला. 21 या आकड्यावरती दुसरा झटका. परफेक्ट परफेक्ट कारण मिस्टर हॅरी त्यांचा निर्णय लय भारी. जगात सारा आपण पाहतोय ज्याचा गोगाट आहे अफलातून चांगलं निरीक्षण त्यांचं होतं आणि मी आम्ही पाहिलं गेलं
कारण आम्ही माथेरला पण गेलो होतो, तिथे सांगितलं समालोचकांनी, कारण कर्जतमध्ये सर्वाधिक जे ऑफिशियल्स आहेत ते LBW या विकेट देण्यासाठी माहीर आहेत आणि खऱ्या अर्थाने परफेक्ट डिसिजन त्या ठिकाणी पाहतोय. लगातार दुसरा डिसिजन या ठिकाणी आरेशचा. फलंदाज बाद 21 आकड्यावरती झटका दुसरा. चांगला चेंडू कल्पेश रावस खेळाडू. चार चेंडू झाले तर धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, इथे डायरेक्ट हिट जरूर झाला. फलंदाज टॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. चांगला चेंडू आपण पाहतो. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या 22 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण धावा पाहतोय. या षटकात फक्त 3 धावा आल्या. 19 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या. चांगली कामगिरी कल्पेशची आपण या ठिकाणी पाहतोय. 3 धावा 2 विकेट या ठिकाणी प्राप्त केलेत. उर्वरित 2 षटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत. चला जास्त वेळ घेऊ नका. नवनाथ गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. निवृत्ती होतं त्या ठिकाणी. चांगलं शब्दक्षण निवृत्तीची केश रचना सुरू आहे अफलातून. काल निवृत्तीने शूज नाही घातले ना रात, काल आज शूज घातलेत. ज्यामध्ये चेंडू धावतो. निवृत्ती चेंडूचा पाठलाग करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू 4 धावेसाठी चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड 27 या आकड्यावरती. चला खूप जास्त वेळ घेऊ नका, कारण अजूनही मॅचेस आपल्या कंप्लीट करायचे आहेत. मलाही माहिती आहे आज खूप उशीर झालाय. इथे पाहतो चेंडू गेला वन बाउल. चेंडू सीमारेषे पलीकडे चौकार या ठिकाणी अर्जित झाला. 4 धावा. 4 धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या
31 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. या गुरुदादा मस्त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. वाईट चेंडू एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाईल. स्कोर कार्ड एकने पुढे सरकले 32 या आकड्यावरती. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. अजून या सत्रातील 9 चेंडूचा खेळ शिल्लक. अलकातरे आपण पाहतो बसण्याचा प्रयत्न षटविधक चेंडू पाहिला गेला. पाहतो दांड्यावरती आपण पाहतो जाऊन चेंडू आदरला बॅटच्या वरच्या फेस मध्ये एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. तर संख्या एकने पुढे सरकली 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. हरीश्वर विरले दादा आता आनंदीची झाली. दोन धावा आपण पाहतो या ठिकाणी पूर्ण केले. चित्तेगी चपळाईने 2 धावा पाहिले जातात. धावसंख्या पुढे सरकते 35. क्रिकेटचा हंगाम चालू आहे, तिकडे एक्झाम चालू आहेत. हरीश्वर दादा किमान 35% मार्क भेटावे ही प्रत्येकाची अपेक्षा असते, पण आज 35% काहीच नाहीत. मेरिट लिस्टमध्ये येणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर इतर कोर्सेस खूप महत्वाचे आहेत. हा या ठिकाणी पाहतो आपण सुरेख फटका. चेंडू वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर फेस मध्ये जाऊन पोहोचला. चेंडू सीमारेषे पलीकडे षटकार या ठिकाणी आलाय. तर आपण पाहतो त्या ठिकाणी 41 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 विकेटच्या पतनावर या ठिकाणी पाहिलं गेलं. चेंडू आउट पाहिलं. फुल टोल वसुली. रुपेशच्या बॅट मधून चेंडू निघाला. आणखी एक दमदार हिट. चेंडू पोहोचला सीमा रेषा पलीकडे. रस मिळतील 6. धावसंख्या 47. सिंगल आली. सिंगल स्कोर कोड 48 आकड्यावरती. अजूनही आपण पाहतो या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. कार्पेट मध्ये चेंडू आपण पाहिलं. कालवा टप्प्याचा चेंडू होता. सोनू हा गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाजी मार्क वरती आहे.
एक सिंगल, 3 चेंडू आता शिल्लक आहेत. 49 धावा फलकावरती आहेत. या 3 चेंडूमध्ये किमान 6 धावा, या 7 धावा फायदेशीर ठरू शकतात. सोनू तयार, फुलटा चेंडू, इथे 2 मिसाडीच बादची कडा, गल्लीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाले, सिंगल आली आणि सिंगल ने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 52 या आकड्यावरती. वाईट चेंडू, 2 समांतर पंच हरीश आमच्याकडे वलन घेतात. एक्स्ट्रा धावा तिकडे आपण पाहतोय. चेंडू इथे आपण पाहतोय, चांगले क्षेत्र स्टॉप केला चेंडूला, आपल्या संघासाठी 2 धावा वाचवत असताना आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 55 या आकड्यावरती. 56 धावांची गरज आहे. आम्ही पाहून येत आता. झालं हरीश दादा, एक एंट्री बाकी होती दामतला. आम्ही पायरमॅल फिक्स केली होती, पण इथे फिक्स होण्याच्या अगोदर तिकडे कॉल आला का तिकडे पलसदरी टीम फिक्स झाले. हे बघा आयोजक कडून आणि अपील आले तिकडून, तर पॅनल्टी असेल, अंतर टीम तुमच्यासाठी पॅनल्टी स्वीकारावी लागेल. 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी आयोजकांकडून देण्यात येईल. ते पहिल्या षटकानंतर आपण ते जॉईन करूया दमोती संघामध्ये, कारण बरंचसं मनापासून कौतुक करूया, कारण त्यांनी पहिल्या एवढं लेट झालेत पण ते काही कोणत्याही प्रकारची पॅनल्टी घेतली नव्हती.
पण इथे ड्रेस कोड आणि त्यानंतर पाहिलं गेलं 2 खेळाडू घेतले त्याच्यामुळे आपण पाहतोय 2 धावाची पेनल्टी या ठिकाणी दिली जाते. या ठिकाणी अविनाशजी तरे यांचं या ठिकाणी आगमन झाले. दादा विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. या अविनाशजी तरे. वाईट चेंडू 55 झाले. 56 धावांची गरज आहे. ती ऍड करू ना दादा काही टेन्शन नाही. जी ओव्हर टाइम तुम्ही कराल ना तो एक्स्ट्रा पेमेंट जॉईंट होईल तुम्हाला पगारात. चांगला चेंडू कमबॅक करणार चेंडू आपण पाहिला मनोज जाधव गोलंदाजी मार्क वरती आहे. सुरुवात झाली. पहिला चेंडू आपण पाहिला खराब होता त्यानंतर डॉट चेंडू आला. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. ते मॅन ऑफ द सिरीज साठी मिक्सर वाईट नंतर 2 डॉट चेंडू पाहिले. मनोज जाधव चॅम्पियन ट्रॉफी मधला चॅम्पियन बॉय कर्जत खालापूर सुधागड या स्पर्धेमध्ये एक चांगली कामगिरीच्या माध्यमातून झाली होती. इथे फलंदाज क्लीन बोल्ड दांडी गुल फलंदाज बाद होतो. फर्निचर डिस्ट्रॉय झटका क्रमांक 1 अफलातून गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतो. पहिले चेंडू व्हाईट टाकल्यानंतर लगातार 3 चेंडू सुरेख त्यावरती विकेटही पाहिला गेला. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. चिल्लर काय करतोय. जी चुकी रात्री आपण पाहतोय दामसच्या मैदानावरती झाली होती ती चुकी आता अंतर्गत संघाकडून या मैदानावरती होते.
कल्पेश जाधवला दिलेला जीवदान एखादा मोठा शिवडा झाल्यामध्ये सापडला आणि तो लगेच निघून गेल्यानंतर जे दुःख होत आहे ते दुःख आता अंतर संघाला झालंय. इथे पाहतो शतरक्षक आहे एकदा विकेट घेतली जाते. कुणाल त्या ठिकाणी आहे एका धावी होतो समाधान म्हणावं लागेल. जवळ ती झेल आपण रुपयाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहूया. बघा बराच काळ चेंडू होता समोर होता चेंडू हलवा झेल होता पण थोडा दूर उभा बसला. चेंडूवरती लक्ष ठेवलं नाहीये. हातात आलेला घास जमिनीलगत टाकणं का असतं या क्षेत्ररक्षकाकडून पाहायचंय. चुकी खूप मोठी चुकी आपण पाहिलं गेलं. पहिलं षटक समाप्त झाले 4 धावा आणि पॅनल्टीच्या 2 धावा ऍड झाल्या म्हणजे पहिल्या षटकात झाल्या 6. बघा भरत 2 धावा ऍड केल्या इथे 6 धावा धावफलकावरती. तुकाराम तुषार काही नाव लिहिलं तर चालेल. अविनाशजी तरे या ठिकाणी उपस्थित झाले. सरांचं मनापासून हार्दिक स्वागत. या सर व्यासपीठावरती या. वेलकम सर. चौकार या ठिकाणी अर्जित झाले 4 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय जय वाघमारे साहेब जे टेक्निशियन आहेत इलेक्ट्रिकल्स आपण पाहतोय अविनाशजी तरेच्या सोबत या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूया. वाईट चेंडू या ठिकाणी पाहतो. आणखीन एक एक्स्ट्रा धाव 56 धावांचं लक्ष होतं. पाठलाग करायचं धावसंख्या इथे धावून पोहोचली होती 12 आकड्यावरती. तुकारामचा पुढचा चेंडू इथे फुललेंचा चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये. क्रॅकिंग शॉट होता. चेंडू पडल्यानंतर साधी वेगाने निघून गेला. 1 बॉल चेंडू सीमारेषा पलीकडे. खराब चेंडूचा समाचार. नवनाथच्या बॅट मधून आला चौकार. 2 चौकार पाहिले गेले. पहिल्या षटकात 4 धावा होत्या. 2 पॅनल्टीच्या ऍड केल्या 6 झाल्या. इथे 2 चेंडूवरती 10 आल्या. धावसंख्या 16. काल रात्री पाहिले नॉट आउट या दोन्ही खेळाडूंनी अर्थात परेश आणि कल्पेश धावा मारल्या. त्यानंतर नवनाथ गेला आणि नवनाथने कल्पेशने पुढच्या धावा टोकल्या होत्या मॅच मध्ये. अफलातून कामगिरी या खेळाडूकडून पाहिली. कालची रात्र गाजवली तामोदच्या मैदानावरती. जे कुर्मामाता शेलू भास्करचा संघ जिथे 2 चेंडू 2 धावा पाहिजे होत्या आणि दामोदर संघाने धावा रोखल्या होत्या. इथे बराच काल चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे फक्त पाहत बसणार. चेंडू आउट ऑफ पार्क. नवनाथच्या बॅटमधून आला षटकार. इथे मी सांगितलं धावा किती मारा 80 मारा 70 मारा. सध्या संघ एवढा फॉर्म मध्ये आहे त्या धावांचा पाठलाग सध्या करत असतो. धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 22. पुन्हा त्याला स्टॉपला करा आपला लेन. चांगला चेंडू अडवला. चांगला चेंडू अडवला. या ठिकाणी पाहतोय दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 2 धाव होती समाधान मानावं लागेल. चांगले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. 2 धावा आपण या ठिकाणी पाहतो पूर्ण केले गेले. लाईन वरती गोलंदाजी करतोय. खराब लाईन बघितली जाईल. राऊंड विकेट आला तिथे त्या ज्या झोन मध्ये स्ट्रॉंग झोन आहे
नवनाथचा त्याच झोनवरती गोलंदाजी करतो आणि तोही हुशार आहे. पायाजवळचे चेंडू परफेक्ट ट्रान्सलेट करतो त्या ठिकाणी. बघा त्या दिशेने गोलंदाजी करतो. प्रत्येक चेंडू पाहिला गेला गॅपमध्ये चेंडू निघाला. दंडनकर चेंडू सीमारेषा पलीकडे. एखादा फलंदाज चांगली बॅटिंग करतो त्याच्या झोनमध्ये चेंडू तुम्ही वारंवार द्याल, वारंवार चुक्या कराल तर त्याचं भुगतान तुम्हाला भोगावं लागेल. कारण जॉबवरती जर दांडी मारली सर तर तुमचं तिथे ग्रेड कमी होतंय. जेवढ्या दांड्या तेवढ्या ग्रेड कमी होते ना. हा तसं इकडे जेवढा तुम्ही खराब चेंडू फेकाल तेवढं तुम्हाला भुगतान तर भोगावंच लागणार आहे. शेवटचा चेंडू धावसंख्या 28. इथे पाहतो चेंडू आपण पाहतो शत्रक्ष त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. भरतने हात वरती गेला तोपर्यंत ठीक आहे. एकदा हात खाली असतो ना. हा 2 धावा. धावसंख्या स्कोर कार्ड 30 या आकड्यावरती. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. या षटकात 24 धावा खर्च केल्या तुषार अर्थात तुकारामने. त्यासाठी जाऊ आपण. अविनाशी तरी इथे आहेत आणि जरूर एन्जॉय करू त्यांच्या आवाजात. आपण पाहतो मॅचचं पुढचं हे लाईव्ह त्याचा आवाज खरा अर्थ पाहतो. एक सुंदर समालोचक आहेत पण ऑफिशियल्स पेशा नाही आहे त्यांचा आणि त्यामुळे तरी आपण पाहिलं. बघा तुमच्या पाठीमागे अविनाश सर एक चांगले स्कोरर आहेत हरेश्वर मुरले पण त्यांचंही तो पेशा नाही पण एन्जॉय म्हणून ते नेहमीच आमच्या आग्रा खातीर जॉईन होतात. तर येथील पुढील 2 षटकात 12 चेंडू. ऐकूया आवाज अविनाशी तरी यांचा. यस थँक्यू सो मच संदीपजी गायकवाड सर. जय हनुमान क्रिकेट संघ कोदिवळे आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. मला वाटतं पहिलंही आयटम असेल कोदिवळेकरांचा परंतु भव्य दिव्य आयोजन. या चमचमत्या लखलखता ट्रॉफीज आपण पाहत आहे आणि मैदानावर सामना सुरू आहे. अंतरट आणि त्यांच्या विरोधात दामोते. 12 चेंडूमध्ये 26 धावा करायच्यात. ऑन स्ट्राईक कल्पेश असेल. बॅटची आतली काढा घेतली आहे. निर्धाव चेंडू आलाय. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. 12 चेंडूमध्ये 26 धावा करायच्या होत्या. पहिला चेंडू आला डॉट गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक घेऊन गोलंदाज कुणाल अंतरट संघाकडून गोलंदाजी करतोय. ज्या चुका केल्या होत्या तुकारामने त्या चुका कुठेतरी टाळाव्या लागतील यावेळेस कुणालला. पहिला चेंडू आला डॉट. 11 बॉल 26ची गरज. वेगळ्या ऍक्शनने गोलंदाजी करतोय आणि वेगळ्या ऍक्शनने फटका देखील खेचलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण. प्रत्येक धाव प्रत्येक चेंडू अत्यंत महत्वाचा आहे दोन्ही संघांच्या बाजूने जर आपण विचार केला. आणि धामोते संघाचा विचार जर आपण केला तर ह्या वर्षी भन्नाट फॉर्म मध्ये भरपूर साऱ्या टुर्नामेंट या संघाने गाजवल्यात. काल देखील दामत नाईट स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला हा संघ. या अगोदर दामतची स्पर्धा भरली होती तिथे फायनलचा मानकरी ठरला होता. 10 बॉल. फटका चांगला आहे. टायमिंग देखील बेमिसाल. बॉल 1 बाउंड सीमा पार. चौकार आहे परंतु तरी देखील आमचे तिसरे पंच शहानिशा करतील जर काही डाऊट असेल तर. चौकार आलाय. नक्कीच भरतचा विचार आपण केला तर एक चांगला खेळाडू आहे. गुणवंत खेळाडू आहे त्यामुळे चांगला डिसिजन नक्कीच तो ऍक्सेप्ट करेल. चौकार आलाय. अत्यंत महत्वाचा चौकार आहे. चौथा चेंडूतून गोलंदाज कुणाल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एक धाव कंप्लीट. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न नाहीये. थांबवलाय. त्याला माहिती आहे की अजूनही आणखी एका षटकाचा खेळ शिल्लक आहे.
8 चेंडू आणि 19 धावांची गरज. कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेली आहे. अजिंक्य पवार त्यांची संपूर्ण टीम सातत्याने कर्जत तालुक्यामध्ये जिथे जिथे टुर्नामेंट होत असतात तिथे तिथे KTC आपण बघत असतो. चांगली क्वालिटी क्लिअरिटी. सामना मात्र रंगतदार सुरू आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील मला वाटतं हा अंतिम सामना असेल. कोणता संघ जय कोलमामाता शेलू संघाच्या विरोधात खेळणार याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष सुरू आहे. 8 बॉल 19 धावांची गरज. अत्यंत महत्वाचे 2 चेंडू. गोलंदाजी मार्कर कुणाल. बँडी गयू ही मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर बिघडवलंय. डावी यष्टी वाकवली आहे आणि एक मोठा हादरा बसत असताना इथे दामोते संघाला जबरदस्त मॅच सुरू आहे आणि जितकं कौतुक गणेश करावं तितकं कमी आहे संदीप गायकवाड सरांचं. काल संपूर्ण रात्रभर त्यांचा आवाज आम्ही दामोदच्या रजडी क्रिकेट स्पर्धेमध्ये ऐकला. पंच देखील आणि कॉमेंटेटर देखील. आणि आज कदाचित झोप पूर्ण झाली नसेल परंतु लगेचच त्यांनी या क्रीडांगणाचा ताबा घेतला. जय हनुमान क्रिकेट संघ कोदिवळे आयोजित ही स्पर्धा. क्रीडांगण जरी धामोतेचं असलं तरी मात्र स्पर्धा भरवली आहे कोदिवळेकरांनी. गावची स्पर्धा आहे आणि गावच्या स्पर्धेसाठी हक्काने वेळ हा द्यावाच लागतो. 7 चेंडू आणि 19 धावांची गरज. अत्यंत महत्वाचा निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवर जर षटकार किंवा चौकार आला तर सामना बॅलन्स पाहायला मिळेल. जर चेंडू निर्धाव आला तर कुठेतरी सामन्यामध्ये शिरकाव करेल आंतरट हा संघ. एका बाजूला काव्य 11 धामोते तर दुसऱ्या बाजूला आंतरट. भरत डावकर आताचा आक्रमक फलंदाज स्वतः संघाचा कर्णधार आहे. त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील. 7 चेंडू आणि 19 ची गरज. इथे फटका चांगला आहे. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय. फंबलिंग पाहायला मिळाली. जिथे 1 धाव होती तिथे मिळत आहेत या 2 धावा. अत्यंत महत्वाच्या 2 धावा. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 39च्या घरात. उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. या क्रीडांगणाचा विचार केला तर मोठमोठ्या धावसंख्या सहजरित्या चेस होताना आपण बघतो. 6 चेंडूमध्ये या 17 धावा पूर्ण होतील का. 3 मोठे फटके. जर पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 चौकार षटकार आले तर मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत सामना पाहायला मिळेल. काव्या 11 धामोते की आंतरट. एका बाजूला असेल कल्पेश तर दुसऱ्या बाजूला भरत आणि कल्पेश ही जोडी आहे धामोते संघाकडून. आणि गोलंदाजी मार्कवर शेवटचं अंतिम षटक घेऊन गोलंदाज रुपेश. 6 चेंडूमध्ये रुपेश 17 धावा डिफेंड करेल का. त्याच्याकडे भरपूर सारी संधी आहे परंतु कल्पेश हा देखील कमी नाहीये. शेलूच्या क्रीडांगणावर ज्यावेळी जय कोलमामाता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदुहृदय सम्राट चषक रंगला होता त्या स्पर्धेमध्ये जय हरी रांजणोळी सारख्या बलाढ्य संघाला पराभवाची धूळ चारली होती आणि चॅम्पियनचा मानकरी ठरला होता हाच धामोते संघ. तोच धामोते संघ आज या धामोतेच्या क्रीडांगणावर होम ग्राउंड आहे. 6 चेंडू 17 धावांची गरज. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज रुपेश तयार होतोय. कल्पेश ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला भरत. 6 चेंडू 17 धावा. वेगवान चेंडू होता. बॉलिंगची ऍक्शन जर आपण बघितली तर या अगोदरचा देखील जो गोलंदाज होता चांगल्या ऍक्शनने गोलंदाजी करत होता कुणाल. आणि यावेळी रुपेश वेगळ्या शैलीने गोलंदाजी करतोय. आता उर्वरित 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 5 चेंडू 17 धावांची गरज. 5-17चं समीकरण. धामोते की अंतरट. रुपेश की कल्पेश. खराब चेंडू आणि त्याचा भरपूर समाचार. बॉलला पाठवलंय सीमा पार. हा आलाय मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा देणारा षटकार. पहिला चेंडू वेगवान हाताळला होता गोलंदाज रुपेशने. त्याच्यानंतर कुठेतरी गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. फुलटॉस चेंडू झाला आणि त्याचा फुल टोल वसूल केलाय फलंदाज कल्पेशने. भन्नाट फॉर्म मध्ये कल्पेश आणि धामोते संघ आणि त्यांच्या विरोधात 4 हात करत असताना अंतरट. 4 चेंडू जिंकण्यासाठी आता 11 धावांची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. हृदयाची धडधड आता वाढायला सुरुवात झाली आहे. रुपेश की कल्पेश. इथे चांगला चेंडू. इट्स आउट. LBWच्या स्वरूपात माघारी परतावा लागेल कल्पेशला.
पंचांच्या भूमिकेत हरेश कराळे, एक चांगला निर्णय. आणि आता मात्र 3 चेंडू 11 धावांची गरज. मी मागाशीच उल्लेख केला की सामना अजून संपलेला नाहीये. जरी या अगोदरच्या चेंडूवर षटकार आला असला तरी मात्र माघारी पाठवले फलंदाज कल्पेशला, गोलंदाज रुपेशने. याच दरम्यान शेलूगावतील एक ज्येष्ठ वरिष्ठ खेळाडू ज्याने त्यांच्या काळामध्ये भरपूर सारा क्रिकेट गाजवलाय, ते आपल्या सर्वांचे लाडके, कालच त्यांचा वाढदिवस होता. गुरुदादा मसने यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. जय हनुमान क्रिकेट संघ आयोजित कोथिवले आयोजित ही स्पर्धा आहे, जय हनुमान चषक. आणि या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. या आपण व्यासपीठावर आणि स्थानापन्न व्हा, आपलं स्वागत आहे. 3-11चं समीकरण. 3 चेंडू 11 धावा, 11 धावा 3 चेंडू. धामोते की अंतरट, अंतरट की धामोते. भन्नाट फॉर्म मध्ये असलेल्या धामोते संघाला सहजासहजी हरवणं सोपं नाहीये. इथे पुन्हा एकदा गती परिवर्तन केलंय, परंतु ह्यावेळी फसवलंय. चांगला झेल टिपलाय. कदाचित जर आता ह्यावेळी कल्पेश असता षटकार पाहायला मिळाला असता, परंतु तो अगोदरच्या चेंडूवर आउट झालाय. 2 बॉल आणि 11 धावांची गरज. 2-11चं समीकरण. क्रिकेट हा असा खेळ आहे की तिथे जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोणतेही भाकीत करणं चुकीचं आहे. बऱ्याचशा मॅचेस आपण पाहतो की 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील होत नाही. आणि बऱ्याच वेळी ज्यावेळी एका चेंडूमध्ये 6 धावा पाहिजे असतात त्यावेळी त्या धावा आपण होताना बघतो. आता 2 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. 2 षटकार आणि एखादी गोलंदाजाची चूक, इथे विजय होऊ शकतो काव्य 11 धामोते संघ. तो चमत्कार पाहायला मिळेल का? नवीन बॅटर गेला ॲट नंबर 6 विशाल, एक युवा खेळाडू आहे काव्य 11 धामोते संघाचा. पियुष नक्कीच पियुष गेला. 2 बॉल 11. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालं आणि विकेट हॅट्रिक केली होते गोलंदाज रुपेशने. जबरदस्त बॉलिंग, वेगळी ऍक्शन आहे आणि तशीच धारदार गोलंदाजी आहे. ऍक्शन विथ एक चांगला टप्पा, ज्याने चांगले चेंडू हाताळले. फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे, औपचारिकता शिल्लक आहे. एका चेंडूमध्ये 11 धावांची गरज. एखादा बिमरचा चेंडू हाताळला, त्याच्यावर जर मोठा फटका आला तर मात्र सामन्याचे चित्र वेगळं असेल. फॉर्मॅलिटी 1 बॉल 11. चांगला चेंडू. इथे विजय झालाय अंतरट संघ. वेल प्लेड काव्या 11 धामोते. स्वतःच्या होम ग्राउंडवर नक्कीच आपण पराभूत झाला, परंतु चांगला खेळ आपल्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतोय. आपलं देखील खूप सारं कौतुक असेल. या मॅचचा हिरो नो डाऊट, ज्याने फलंदाजी करत असताना चौकार षटकार ज्याच्या बॅट मधून आले, तब्बल 27 धावांची अफलातून पारी आणि गोलंदाजी करत असताना विकेट हॅट्रिक ज्याने कमावली तो अंतरट संघाचा रुपेश ठरलाय मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.